Hello my dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. सो आज आपण टॉप 25 क्वेश्चन्स बघणार आहे रिझनिंग. ठीक आहे. सो चॅनलला जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. DMER TMC आणि आणखी पुन्हा नवीन जाहिराती तुमच्याकरता येणार आहे. आरोग्य विभाग वगैरे. आरोग्य विभागाला पुन्हा वेळ आहे कारण DHS वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याकरिता त्यांनी नोव्हेंबरपर्यंतचा टाईम ठरवलेला आहे. ठीक आहे. तर त्यांना वेळ आहे. त्याआधी तुम्ही DMER आणि TMC वगैरे क्लिअर करू शकता. त्यासाठी टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल आहे. ज्यांना परचेस करायचे आहे करू शकता. ठीक आहे. चला, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन दिसला त्यामुळे मी याला घेत आहे की घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे. तर कुठल्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये तो जोडलेला आहे? तर अखंडता हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जोडला गेलेला आहे. कुठल्या? 42 मध्ये. ठीक आहे. आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, आपलं टार्गेट जे आहे रिझनिंग 25 क्वेश्चन आज आपण सॉल्व करणार आहे आणि ॲज फास्ट जितका फास्ट आपण करू शकतो करून घेऊ. ठीक आहे. इथे बघा, संबंध दर्शवत आहे. फर्स्ट जो आहे वर्ड्स तो सेकंड वर्ड्सचा दर्शवतो आहे. संबंध काय आहे? अस्वल आहे प्राणी. अस्वल काय आहे? प्राणी आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, तलवार काय दिलेलं आहे? कापणे. त्याचं काम विचारलेलं नव्हतं. पेन्सिल लिहितो. पेन्सिलने आपण लिहायचं काम करत असतो. झेब्रा प्राणी संग्रहालय. झेब्रा काय आहे हे विचारलं आहे. तिथे प्राणी असता तर बरोबर असता. ठीक आहे. म्हणून तलवार हे काय आहे? एक शस्त्र आहे. जसं अस्वल एक प्राणी आहे तसं तलवार एक काय आहे? शस्त्र आहे. सो ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट वन. नेक्स्ट बघा, इथे काय दिलेलं आहे आणि या टाईपचे प्रश्न तुम्ही जेव्हा पण सॉल्व करताना तुम्ही स्वतः तुमच्याकडे ABCD लिहून घ्या. कसं लिहून घ्या मी सांगते. A पासनं तर M पर्यंत, त्यानंतर N पासनं तर Z पर्यंत, असं अपोजिट डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करताना ते बरोबर होतं. कधी कधी काय होतं ना की A आणि Z जे अपोजिट बसलेले आहेत त्यांना सुद्धा कन्सिडर केल्या जातं. M आणि N जे अपोजिट बसलाय त्यांना कन्सिडर केल्या जातं. कधी कधी असं इथे H असेल, इथे Hच्या समोर काय येतं? यस येतं. याला कन्सिडर केलं जातं. मग त्यावेळी तुम्हाला काय उलट पुन्हा ABCD लिहावं लागतं. म्हणून या टाईपमध्ये तुम्ही लिहत चला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. आता बघा, पीचं रिलेशन कोणासोबत दिसतंय? केचं. कोणासोबत दिसतोय? के सोबत दिसतोय. सर्वात आधी मी फाइंड आउट करायचं काम करते. ते लास्ट जो अल्फाबेट असतो ना मी तो त्यानुसार बघते. बघा, H आणि Dचं रिलेशन काय दिलेलं आहे की H बॅकवर्ड जात आहे D पर्यंत. किती बॅकवर्ड जातो आहे इथं? H नंतर काय इथं येतो? G नंतर काय येतो? F नंतर काय येतो? E आणि E नंतर काय येतो? D येतो. 3 अल्फाबेट दिसत आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे I मध्ये बघा, लास्ट आपला I आहे आणि I मध्ये 3 बॅकवर्ड जायचं आहे. I मध्ये 3 बॅकवर्ड जायचं आहे. जसं H, G आणि F. इथे काय येईल? E येईल. काय येईल? A. लास्टवाला डिजिट काय येणार आहे? अल्फाबेट काय येणार आहे? E येणार आहे. नंतर बघा, E असणारे 2 ऑप्शन आहे. हे तर कटले. 2 ऑप्शन आहे. आता 2 ऑप्शनमध्ये पुन्हा तुम्हाला सेकंड अल्फाबेट चेक करावा लागेल. F बघा, F म्हणजे सेकंडचं रिलेशन काय दिलेलं आहे. सर्वात आधी S आणि H मध्ये असणारं रिलेशन फाइंड आउट करावं लागेल. तर S आणि H मध्ये काय रिलेशन आहे? तर बघा, मी आत्ताच सांगितलेलं होतं की S आणि H हे समोरासमोरील येते. कसं समोरासमोरील येतं? A पासून तर M पर्यंत लिहिल्यानं आणि N पासनं Z पर्यंत लिहिल्यानं S आणि Hचं रिलेशन येतं आहे. मग Fच्या समोर कोण येतो? तर Fच्या समोर येतो U. कोण येतो? U. मी इथे लिहून दाखवत नाही, तुम्ही लिहून बघा. ठीक आहे. सो ऑप्शन B इज द करेक्ट वन. पूर्णपणे सॉल्व करायची गरज पण पडत नाही. त्याप्रमाणे ABCD लिहत चला. इथे बघा, 147, 130, 128, 149, 128, 126 आणि 153 असं दिलेलं आहे. बघा, अल्टरनेट नंबर सिरीज सुरू होते. इथं 147 दिसत आहे, 149 दिसत आहे. तर इथे किती येणार ते विचारत आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे जो गॅप दिसतोय ना आपल्याला तो फाइंड आउट करावा लागेल की कितीचा गॅप आहे. बघा, 130, 128, 130, 128 काय होत आहे? -2. 128, 126 काय होत आहे? पुन्हा -2. इथे -2 जात आहे. ठीक आहे. तर इथे काय चालत असेल ते शोधावं लागेल.
147 149 काय होत आहे +2 होत आहे. मग 149 मध्ये जर +2 केलं तर किती होतं 151. अल्टरनेट सिरीज सुरू आहे, अल्टरनेट पण विचारलं जातं तुम्हाला. सो 151 इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट दिलेला आहे 30G 10H इज इक्वल टू -2. आता G आणि H काय रिप्रेझेंट करतं ते आपल्याला विचारलं गेलेलं आहे. G आणि H गॉट इट. तर बघा इथे -2 दिसतोय आपल्याला, म्हणजे इथे कुठेतरी मायनसचं साईन असेल किंवा इथे कुठेतरी, इथे असतं सर्वात मोठा डिजिट 30 आहे. 30 समोर तुम्हाला कुठेही मायनसचं साईन दिसतं आहे का? नाही. तर ऑबियस आहे की इथे काहीही करू शकत नाही आपण. तर करायचं कुठे मग? बघा 30ला जीला काय कन्सिडर करून बघा, एकदा डिवाईड करून बघा, जीला डिवाईड कन्सिडर करून बघा आणि इथे मायनस कन्सिडर करून बघा एचला काय करून बघा मायनस कन्सिडर करून बघा आणि आन्सर बघा. 10 1 10, 10 3 30 किती आला आहे 3 आन्सर आलं. 3 - 5 किती होतं -2 किती होतं -2 कारण -5 दिलेलं आहे. गॉट इट. म्हणजे हा जो आपण रिलेशन फाइंड आउट केला आहे जी आणि एच मध्ये तो एक्झॅक्ट करेक्ट आहे, एक्झॅक्ट आहे. ठीक आहे. इथे बघा 14G, जीचं काय बघितलं आपण डिवाइड 7, एच काय बघितलं -3 इज इक्वल टू 7 1 7, 7 2 14, 2 - 3 इक्वल टू -1. गॉट इट. त्याचप्रमाणे हा रिलेशन फाइंड आउट करायचा आहे की 40 जी किती दिलं, जी काय असतो डिवाइड 8, एच काय असतो -4. आता याचा आन्सर काढायचा आहे. 8 1 8, 8 5 40 अँड 5 - 4 किती होतात 1. किती होतं 1. ऑप्शन सेकंड इज द करेक्ट वन. गॉट इट. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये काय दिलेलं आहे, खूप मोठी सिरीज दिसत आहे. त्यासाठी काय करावं लागेल, खूप जास्त अंतर दिसत असेल तर काय म्हटलं होतं मी मल्टिप्लिकेशन. खूप जास्त अंतरामध्ये डिफरन्स असेल तर काय करायचं डिवाईड करायचं. खूप कमी गॅप असेल तर प्लस आणि मायनस यूज करून बघायचं. या व्यतिरिक्त काहीही नसतं. असेल तर काय असेल क्यूब आणि स्क्वेअर, त्यापेक्षा जास्त काही नसतं. ठीक आहे. इथे बघा 8 2 किती होतं 16, 16 + 1 किती होतं 17. नंतर बघा 17 आणि 68 मध्ये काय रिलेशन आहे, 17 × 4 जर केला तर 17 4 68 होतं आणि 68 + 4 68 + 1 किती होतं 69. किती होतं 69. आता बघा 69 प्लस इथे 2, इथे 4, इथे आपण 6 घेऊन बघायचा किंवा याच्या दुप्पट पण होऊ शकतं. 2 2 4 झाला तर 4चा मल्टिप्लाय काय होईल, 4चा डबल काय होईल 8, 4चा डबल काय होणार 8, 8 + 1 याला करून बघा. 69 + 8 + 1 याला जर का केलं तर किती येत आहे, याला जर का केलं तर येत आहे 553. किती येत आहे 553. म्हणजे हा जो आपण रिलेशन फाइंड आउट केला आहे हा कसा आहे करेक्ट आहे. कसा आहे करेक्ट आहे. मग याला काय करायचं पुन्हा 553 मल्टिप्लाय बाय लास्ट आपण याला कशाने केलं होतं 8नी. कशाने मल्टिप्लाय केलं 8नी. आता 8चा डबल किती होतो 16, 16 + 1 याला कॅल्क्युलेट करून बघा. 553 × 16 मल्टिप्लाय बाय 16 + 1 याला जर का आपण सॉल्व करतोय तो किती आन्सर येतो, किती आन्सर येत आहे 8849. किती येत आहे 8849. हा पण तुम्ही करून बघा स्वतः. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, कंपनी झेड आहे एक, विधान 1 आणि विधान 2 दिलेलं आहे. कंपनी झेडने त्याच्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता नाकारलेला आहे. एक विधान 1 आहे आणि कंपनी झेडच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे आणि ते बाहेर आंदोलन करत बसले आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी की दोन्ही विधानामध्ये कार्य आणि कारक संबंध असू शकतो. एक कार्य असेल आणि दुसरा कारक असेल त्याचं. ठीक आहे. विधानामधील योग्य संबंध ओळखा आणि योग्य पर्याय निवडा. काय विचारलेलं आहे, एक कार्य आहे आणि सेकंड वन कारण आहे. हे आहे म्हणून हे आहे असं कारण आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. बघा कंपनी झेड आहे त्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी काय केलं आहे, जो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असते ते नाकारलेलं आहे.
ठीक आहे. आणि दुसरं विधान म्हणते आहे की कंपनी झेडच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे आणि ते बाहेर आंदोलन करत आहे. याचं कारण हे असू शकतं की त्यांनी कंपनी झेडनी प्रवास भत्ता नाकारल्यामुळे त्यांनी काय केलं, कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आणि बाहेर ते काय करत बसले, आंदोलन करत बसले, म्हणून त्याचा परिणाम काय आहे, तो योग्य आहे. म्हणून विधान 1 हे कारण आहे, तर विधान 2 हा त्याचा काय आहे, एक परिणाम आहे. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सीमा दक्षिणेकडे हे 5 किलोमीटर चालते. हा एक पॉईंट आहे आणि ते दक्षिणेकडे किती किलोमीटर चालते आहे, 5 किलोमीटर चालते आहे. किती, 5 किलोमीटर चालते. ती उजवीकडे उडते. बघा, ही हा अपोजिट साईडने जाते आहे. मग तिचा उजवीकडे कसं असेल, तर हा त्याचा उजवीकडे असेल. उजवीकडे किती चालते आहे ती, 6 किलोमीटर. किती चालते आहे, 6 किलोमीटर. मग ती काय करते, डावीकडे वळते. कुठे वळते, डावीकडे वळते. आता तिचा डावीकडे कुठे असेल, पुन्हा खाली साईडला असेल. किती चालते इकडे, ते 3 किलोमीटर्स चालते आहे. ठीक आहे. इकडे ती किती चालत आहे, 3 किलोमीटर चालते आहे. आणि तिचा प्रारंभ बिंदू हा अंतिम स्थानापासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे ते विचारलेलं आहे. तुम्हाला असं येत नसेल तर असं करू शकता, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ठीक आहे. हा नॉर्थ वेस्ट झाला, हा साऊथ वेस्ट झाला, हा साऊथ ईस्ट झाला आणि हा नॉर्थ ईस्ट झाला. गॉट इट. आता ती या पॉईंटला आहे. कुठे आहे ती, या पॉईंटला आहे. या पॉईंटला असल्यानंतर ते विचारते आहे की आता हा सिंपल जो हा आहे प्रारंभ बिंदू तिचा आणि हा तिचा अंतिम बिंदू आहे, या दोघांमध्ये तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बघा, हा जो डिस्टन्स, कलर दुसरा घेते, हा डिस्टन्स किती दिसते तुम्हाला, हा जो ब्ल्यू करते आहे मी, हा किती असेल, हा 6 किलोमीटर असेल. कारण काय, कारण हा पण किती असेल, हा किती आहे, 6 किलोमीटर आहे. म्हणून हा जो खाली दिलेला आहे पोर्शन, तो किती असेल, तो पण 6 किलोमीटर असेल. आणि हा जो बिंदू आहे तो किती असेल, 3 किलोमीटर असेल. का 3 किलोमीटर असेल, कारण ती या साईडला सुद्धा 3 किलोमीटर चालत गेली आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला की हा जो डिस्टन्स आहे तिचा, हा इथे थांबली ती, या डिस्टन्सपासून तो या डिस्टन्सपर्यंतचं या टोकापासून तर या टोकापर्यंतचं डिस्टन्स किती आहे ते विचारते आहे. ठीक आहे. या दोघांची ॲडिशन करायची. 5 + 3 किती होतं आहे, 8. किती होतं, 8. आणि हा जो बेस पॉईंट आहे, हा बेस पॉईंट किती आहे, 6. किती आहे, 6. या दोघांचा काय करायचा, स्क्वेअर. का स्क्वेअर करायचं, पायथागोरस थेरम माहिती आहे, पायथागोरस थेरम. ठीक आहे. 8चा स्क्वेअर किती होतंय, 64. आणि 6चा स्क्वेअर किती होतंय, 36. किती होतं, 36. 64 + 36 किती होतं, 100. आणि 100 कुणाचा स्क्वेअर आहे, तर 100 आहे 10चा स्क्वेअर. कुणाचा आहे, 10चा स्क्वेअर. सो ऑप्शन कुठलं येईल, 10 किलोमीटर. कुठलं येईल, 10 किलोमीटर. आता ती 6 किलोमीटर आणि 9 किलोमीटर, तर 6 किलोमीटर आणि 14 किलोमीटर ऑलरेडी एलिमिनेट झाला. आता हे चेक करायचं आहे तुम्हाला, ते नैऋत्य दिशेला आहे की ईशान्य दिशेला आहे. तर हा तुमच्या पुढे दिशा टेबल दिलेला आहे. मराठीमध्ये एकदा बघून घ्या. मला मराठीमध्ये इतकं माहिती नाही की कुठली दिशा कुठलं असतं, मी इंग्लिशमध्ये सॉल्व करते. ठीक आहे. एकदा चेक करा की ईशान्य कुठला दिशा असते. ठीक आहे. सो ती कुठल्या दिशेला आहे, 10 किलोमीटर ईशान्य दिशेला आहे. गॉट इट. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये दिलं आहे सिलॉक्सचा क्वेश्चन आहे. सिलॉक्समध्ये काय दिलेलं आहे, सर्व एस हे जी आहेत. ठीक आहे. मग काही यम हे जी आहे. आधी हा काढून घेते. सर्व यस जो आहे तो काय आहे म्हणतो, जी आहे. काय आहे, जी आहे. आणि काही यम जे आहेत ते जी आहेत. काही यम जो आहे तो काय आहे, जी आहे. गॉट इट. अशी वेन डायग्राम येईल तुमची. आता बघा, निष्कर्षमध्ये काय दिलेलं आहे, काही जी यस आहेत. काही जी यस आहेत. आहेत का, बघा दिसते आहे. कलर चेंज करते पुन्हा. काही यस हा जी आहेत. हा पूर्ण जी एस आहे, म्हणजे काही एस पण जी आहेत. ऑप्शन फर्स्ट वन करेक्ट आहे. सेकंड बघा, काही जी यम आहेत. हा जो जीचा पोर्शन आहे यममध्ये गेलेला दिसतोय. हा जो जीचा पोर्शन आहे यममध्ये गेलेला दिसतोय, म्हणजे काही जी एम आहेत. हा सेंटेन्स करेक्ट आहे. नंतर बघा, सर्व यम यस आहे. सर्व यम यस दिसतोय का, सर्व यम यस दिसत आहे का, असा दिसतोय का तो,
नाही. म्हणजे स्टेटमेंट थर्ड काय आहे, रॉंग आहे. स्टेटमेंट ओनली 1 and 2 इज करेक्ट वन. दिसतोय, स्टेटमेंट 1 and 2 इज करेक्ट वन. गॉट इट. नंतर बघा नेक्स्ट. या टाईपमध्ये तुम्हाला भरपूर असे क्वेश्चन भरभरून दिसत आहे आत्ताच्या एक्झामला. ठीक आहे, इथे बघा मंडे, ट्यूजडे, वेनसडे अँड फ्रायडे, सॅटर्डे, संडे. खाली दिलेला स्तंभलेख हा एका ठराविक आठवड्यात दररोज नोंदवलेले तापमान दर्शवतो आहे. काय दर्शवतो आहे, तापमान. हा एक बारग्राफ आहे आणि इथे काय दर्शवते आहे, तापमान दर्शवते आहे. तर बघा इथे काय विचारले आहे, बुधवारी आणि रविवारी सरासरी तापमान किती नोंदवले गेले. इथे बघा एक मंडेचा चार्ट दिलेला आहे, ग्राफ दिलेला आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. ठीक आहे, आणि त्यांचे एक स्पेसिफिक टेम्परेचर पण त्यांनी डिनोट केलेली आहे की मंडेला 25 डिग्री सेल्सिअस आहे, तर ट्यूजडेला 50 आहे, वेनसडेला 35 आहे. ठीक आहे, एक सरासरी तापमान त्यांनी नोंदवलेलं आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे बुधवारला आणि गुरुवारला सरासरी तापमान किती नोंदवलं गेलं आहे ते त्यांनी विचारलं आहे. तर बुधवार कुठे आहे, हा वेनसडे आहे 35, आणि रविवार कुठे आहे, रविवारच विचारलं आहे ना, 65. 35 + 65, 35 + 65, 35 + 65 डिवाइड बाय 2. 2 का बरं घेतला, कारण 2 आहेत. कोण कोण, एक संडे आहे, एक संडे आहे आणि एक वेनसडे आहे. बुधवार आणि रविवार 2 आहे आणि त्यांनी सरासरी ॲव्हरेज विचारलेला आहे. ठीक आहे, यांचा कॅल्क्युलेशन जर केलं 35 + 65 किती येतं, 100. किती येतं, 100. आणि 100 डिवाइड बाय किती 2 किती येतं, 50. किती येतं, 50. दिसतंय का ऑप्शन 50 करेक्ट वन. यस, या टाईपमध्ये तुम्हाला एकदम सिम्पल सॉलिड क्वेश्चन दिसणार. आजकाल तुम्हाला TCS पायग्राफ बेस, पायग्राफ, त्यानंतर टेबल ग्राफ, त्यानंतर ग्राफ बेस क्वेश्चन विचारतो आहे. ठीक आहे, याच टाईपमध्ये ते क्वेश्चन विचारते आहे, या टाईपमध्येच ते क्वेश्चन विचारते. विनाकारण घाबरून जायचं काही अर्थ नाही आहे. ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशिओ या व्यतिरिक्त काही विचारत नाही ते. ठीक आहे, रमेश दक्षिणेकडे 20 किलोमीटर चालतोय म्हणते. हा रमेश आहे आणि हा 20 किलोमीटर चालतोय दक्षिणेकडे. हा दक्षिण दिशा आहे. ठीक आहे, नंतर बघा तो उजवीकडे वळला आणि किती चालतो आहे, 26 किलोमीटर चालतोय. पुन्हा तो उजवीकडे वळला आणि 28 किलोमीटर चालतोय. हा इथपर्यंत 20 झाला आणि इथे पुन्हा 8 किलोमीटर चालतोय. आता प्रारंभ बिंदूपासून तो कोणत्या दिशेला आहे, हा एक प्रारंभ बिंदू आहे आणि या दिशेला तो चालतोय. इथे एक पॉईंट होता आणि हा इथे साऊथला गेलेला होता तो. ठीक आहे, तर आता तो कुठल्या दिशेला आहे, आता तो आग्नेय दिशेला आहे. कुठे आहे, आग्नेय दिशेला आहे. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट वन. गॉट इट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 136.36 अप्रॉक्सिमेटली. इथे अनुमानित मूल्य किती आहेत ते विचारलेलं आहे. किती अनुमानित, बघा इथे दिलं आहे 133. किती दिलेलं आहे, 133. डिरेक्टली मी याला बायफॉर्गेट करून सांगते की कसं करायचं असते. तुम्हाला माहिती आहे 133ला आपण कसं लिहू शकते, 133ला मी कसं लिहू शकते, 100 + 33, 100 + काय झालं, 33.33. ऐकलं आहे कधी, 100% म्हणजे किती, 100 मीन्स किती होतं, 1, आणि 33.33 म्हणजे काय होतं, 33.33 म्हणजे काय होतं, 1/3. फ्रॅक्शन तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 33.33 म्हणजे किती होतं, 1/3. किती होतं, 1/3. आणि 100% मीन्स किती होतं, 1. 100% मीन्स किती होतं, 1. म्हणजे मी या पूर्ण 133.36 याला कसं लिहिणार, असं लिहिणार. असंच लिहून चालेल का, नाही. याला सिम्पली सॉल्व पण करायचं. 3 1 3, 3 + 1 4, 4/3. काय येतो फ्रॅक्शन, 4/3. कसं केलं, 3ला मल्टिप्लाय केलं 1नी, 3 1 3 आणि 3 + 1 किती होतं, 4, 4/3. गॉट इट. मी आता या पूर्ण 133.36ला
4/3 लिहिते. काय लिहिते? 4/3 असं सॉल्व करायचं असतं. आणि बघा इथे 368 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 368.97. याला कसं लिहू मी? 369. का बरं 369? 3ने डिवाईड करायलाही बरं होते आणि 0.97 आहे, खूपच क्लोजेस्ट आहे. 0.50च्या अबाव तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. प्लस इथे काय घ्यायचं? 40%. किती घ्यायचं? 40%ला आपण असं लिहितो 40 डिवाइड बाय 100. ऑफ मीन्स मल्टिप्लाय आणि 99.90 मीन्स 100. सिम्पली आता कॅल्क्युलेट करायचं. 100नी 100 कॅन्सल झाला. बघा 3 1चा 3, 3 1चा 3, 3 2चा 6 आणि 3 3चा 9. इथे काय बाकी असेल? 4 × 123 प्लस 40. गॉट इट? बघा तुम्हाला असं करता नाही येत तर सिम्पली कसं करायचं? माझं सिम्पल आहे. 120नी 4ला मल्टिप्लाय करायचं. 12 4चा किती होतं? किती होतं? 480. किती होतं? 480. डिरेक्टली करते. 3 4चा किती होतं? 12 आणि प्लस 40. सिम्पली याला कॅल्क्युलेट करा. 480 प्लस 40 किती होईल? 520 प्लस 12 किती होईल? 532. किती होतं? 532. इतकं सिम्पल असतं ते. बस तुम्हाला फ्रॅक्शन माहिती असायला हवं. ठीक आहे. काय असायला हवं? फ्रॅक्शन माहिती असायला हवं. आता मी तुम्हाला 12.5% याचं फ्रॅक्शन विचारते. कमेंटमध्ये सांगा की किती होतं. 9.09चं फ्रॅक्शन किती होतंय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. 6.25% किती होतं हे पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा टेबल तुम्हाला येतोय म्हणजे तुम्हाला 11.11 म्हणजे किती पर्सेंटेज होतं याचं फ्रॅक्शन काय असतं ते तुम्ही मला सांगा. भरपूर आहेत असे. ठीक आहे. 14.28 किती होतं याचं फ्रॅक्शन्स मला तुम्ही सांगा. ठीक आहे. गॉट इट? कमेंट करा आणि सांगा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. फास्ट घेऊया थोडं. 200 मी याला अनुमानितच विचारला आहे. 200 कन्सिडर करू शकते. ठीक आहे. 200 कन्सिडर करायचं. 200 डिवाइड बाय 50. 200 डिवाइड बाय 50 किती होतं? 51चा 50, 54चा 200. डिरेक्टली इथेच करून घ्यायचं. किती आलं आहे? 4 प्लस 6 × 6. 6 × 6 5.87 म्हणजे किती? 6. 6 6चा किती होतं? 36. 36 प्लस 4 किती होतं? 40. किती होतं? 40. नेक्स्ट बघा. कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? इथे ऑलरेडी तुम्हाला ऑप्शन्स गिवन आहेत. फक्त आणि फक्त ऑप्शन चेक करायचं. फालतूचं आपलं डोकं लावायचं नाही. याला पहिले तुम्ही 8 आणि 4ला शफल करून बघाल, मग 4 आणि 1ला शफल करून बघाल, मग 1 आणि 3ला शफल करून बघाल. असं करायचं नाही. ऑप्शनमध्ये जे दिलं आहेत ना त्याला सिम्पली शफल करून बघायचं. जसं इथे दिलेलं आहे 8 - 4 आणि डिरेक्टली यानेच करून बघू आपण की 1 आणि 6ला जर आपण शफल करतो आहे तर काय आन्सर येते. ठीक आहे. डिवाइड बाय 1 तर 22 येतं का हे बघायचं आहे. 6 याने जर डिवाइड केलं तर किती येईल आन्सर? 1 डिवाइड बाय 3 जर केलं तर एवढाच येईल 3. 6 3चा 18. नंतर 8 - 4 किती होतं? 8 - 4 किती होतं? 4. 8 - मिरर इमेजमध्ये 4 झालं आहे. ठीक आहे. 18 + 4 किती होतं? 22. कळलं मी कसं केलं? सांगते पुन्हा. या दोघांना शफल केलं. 8 - 4 प्लस 6 × 3 डिवाइड बाय 1. 1नी 3ला डिवाइड केलं तर आन्सर किती येईल? 3च येईल ना. 1 1चा 1 आणि 1 3चा 3. ऑप्शन किती? आन्सर किती येईल? 3च येईल ते इथं. 6 × 3 केला तर किती येईल? 18. किती येईल? 18. 18 - 4 केला तर किती होतं? आधी मल्टिप्लाय करून आधी ॲडिशन करून घ्या. 18 + 8 किती होतं? 26. 26 - 4 किती होतं? 22. किती होतं? 22. गॉट इट? असं करून बघायचं तिथल्या तिथे. ठीक आहे. आता बघा या टाईपमध्ये तुम्हाला संबंध दर्शवणारी जोडी फारदा विचारल्या गेलेली आहे. सिम्पल आहे. C आणि P आणि F आणि S असं दिसतंय. C आणि F मध्ये काय होतं? C D
आणि ई +2 होत आहे. पी नंतर यसमध्ये काय होत आहे, पी क्यू आर एस, पी नंतर क्यू आणि आर पुन्हा +2 होत आहे. बस +2मध्ये जी पण जोडी वर्क करते आहे त्याला टिक करा. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन कोण फिट बसत आहे, कोण ॲक्च्युअल करेक्ट आहे, तर ते आहे BO:ER. करून बघा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 15. इथे म्हटलेलं आहे काही बी के आहेत, काही बी के आहेत आणि सर्व के हे जी आहेत. सर्व के काय आहेत, जी आहेत. गॉट इट. हा काही बी आहे. एक एक काढून बघू का, दाखवू का? हे बघा, एक मिनिट. हा काही बी काय आहेत, के आहेत. काही बी काय आहेत, के आहेत आणि सर्व के जी आहेत. हा जो सर्व के आहेत, हा जो के आहे हा काय आहे, जी आहे. गॉट इट. हा जी आहे. निष्कर्षामध्ये बघा कन्क्लुजन काय म्हणते आहे की सर्व जी बी आहेत. सर्व जी बी दिसत आहे का, सर्व जी बी दिसत आहे का, असं म्हणायचं आहे त्याला. सर्व जी हे बी आहेत असं कुठे दिसतंय का, नाही. म्हणजे जो स्टेटमेंट फर्स्ट दिलेला आहे तो कसा आहे, रॉंग आहे. कसा आहे, रॉंग आहे. सेकंड बघा, एकही के हा बी नाही. एकही के हा बी नाही. आता के आणि बी मध्ये कुठेही तुम्हाला असा क्रॉसचा साईन दिसतो आहे का, या दोघांमध्ये नाही. म्हणजे कन्क्लुजन सेकंडसुद्धा कसं आहे, रॉंग आहे. कन्क्लुजन सेकंडसुद्धा कसं आहे, रॉंग आहे. म्हणून ऑप्शन कन्क्लुजन 1 आणि 2 हे दोन्हीही काय आहे, रॉंग आहे. कसे आहेत, रॉंग आहेत. गॉट इट. समजलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथे काय दिलेलं आहे, सिम्पली इथेच वर्क करून बघा की हा दिलेला आहे ऑप्शन आणि करेक्ट. मी याला सॉल्व करून दाखवते की 10 बीटा, बीटा म्हणजे काय दिलेलं आहे, मल्टिप्लाय. ठीक आहे. 16 गॅमा काय दिलेला आहे, डिवाइड, कुठे गेला, डिवाइड 4, त्यानंतर +9 आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, -3. याला सॉल्व करून बघा. 4 1 चा 4, हा 4 1 चा 4, 4 4 चा 16. 10 × 4 किती होतं, 40. किती होतं, 40. त्यानंतर 40 + 9 किती होतं, 49. 49 + 3 किती होतं, 46. किती होतं, 46. आला करेक्ट. बस सिम्पल होता. नेक्स्ट बघा, एक हा दिलेला आहे 46 × 0.001 × 10⁻⁴ किती दिलेला आहे, 3. किती दिलेला आहे, 3. 0.001 × 10⁻³ मीन्स किती होतं, 1 प्लस 67% ऑफ कुणाचं, 333. कुणाचं दिलेलं आहे, 333. सिम्पली याला सॉल्व करून बघा. सिम्पली याला काय करून बघायचं, सॉल्व करून बघायचं. 46 × 1 किती होतं आहे, 46 प्लस याला जर का सॉल्व करतोय आपण, याला जर का सॉल्व करतोय, नियर अबाउट किती आन्सर येत आहे, 2 नियर अबाउट 222 येत आहे ह्याला सॉल्व केल्यानंतर, किंवा हां 222. या दोघांची जर कॅल्क्युलेशन करतोय आपण तर किती येतं, 6 and 2 268. किती येतं आहे, 268. हा पण तुम्ही करून बघा. मी इतका जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे तो. इथे पुन्हा सिलॉक्सचा क्वेश्चन आहे बघा. सर्व ए हा बी आहेत म्हणते, सर्व ए काय आहेत, बी आहेत. एकही वाय हा ए नाही, एकही वाय हा ए नाही. गॉट इट. सर्व ए बी आहेत आणि एकही वाय हा बी नाही, एकही वाय हा ए नाही. ठीक आहे. काही बी वाय आहेत. बी आणि वाय मध्ये असा कुठं संबंध दिसतोय का तुम्हाला, असा काही संबंध दिसतोय का की हा बी आहे आणि हा वाय आहे, दिसतोय का, नाही. असा कुठेही संबंध आहे का, नाही. म्हणजे हा रिलेशन जो फर्स्ट आहे तो तर्कसंगत नाही आहे. सेकंड बघा, काही ए हा वाय नाहीत, काही ए वाय नाही. जेव्हा सर्व ए वाय नाहीत तर काही ए पण वाय नाही, हा स्टेटमेंट कसा असेल, एकदम ॲक्युरेट असेल.
कारण सर्वचं सर्व ए हा एचा सर्व एचा जो पार्ट आहे तो वाय नाही आहे. मग काही पण पार्ट जो असेल एचा जो काही पार्ट असेल तो वाय असेल का? हो नसेल, कारण इथे नाहीचं चिन्ह दिसतंय. नंतर बघा स्टेटमेंट 2 हा कसा असेल? करेक्ट असेल. नंतर काही बी ए आहेत, काही बी ए आहेत, काही बी ए आहेत. सॉरी इथे काही दिलेलं आहे. हा सेकंड बघा, काही ए वाय नाही, काही ए वाय नाही, म्हणजे त्याला म्हणायचं आहे की सम ए इज नॉट वाय, सम ए इज नॉट वाय. असं दिसतं आहे का? नाही. असं दिसतं आहे का? नाही. नंतर बघा थर्ड बघा, काही बी ए आहेत, काही बी ए आहेत, काही बी ए आहेत का? सॉरी मी चुकीचं करते आहे, पुन्हा सांगते. बघा सर्व ए हे काय आहेत? बी आहेत. सर्व ए बी आहेत. त्यानंतर एकही वाय हा ए नाही. गॉट इट? काही बी वाय आहेत, काही बी हे वाय आहेत. हा बघा, हा जो एचा पार्ट आहे, मी चुकीचं रीड केलं आहे त्यामुळे सॉरी. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा वायचा भाग नाही आहे, पण हा जो भाग आहे हा वायमध्ये जाऊ शकतो. काही बी वाय आहेत, हा असू शकतो ना? हा असू शकतो. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे हा कसा असेल? करेक्ट असेल. कसा असेल? करेक्ट असेल. नंतर सेकंड बघा, काही ए हे वाय नाहीत. सर्व ए वाय नाही, म्हणजे जो काही भाग असेल एचा हा सुद्धा वाय नसेल, म्हणजे हा सुद्धा कसा आहे? करेक्ट आहे. नंतर थर्ड बघा, काही बी हे ए आहेत, काही बी ए आहेत. हा सर्व ए जेव्हा बी आहेत तर यामधला काही भाग जो असेल तो सुद्धा बी असेल ना, म्हणजे स्टेटमेंट जो थर्ड आहे तो कसा आहे? एकदम करेक्ट आहे. म्हणून सर्व कन्क्लुजन कसे आहेत? करेक्ट आहे. गॉट इट? नेक्स्ट बघा, विधान एक दिलेलं आहे की काही कुत्रे हे चांगले पाळीव प्राणी असतात का? एक विधान दिलेलं आहे आणि तसा युक्तिवाद दिलेला आहे की होय ते क्वचित काही खातात रिगार्डिंग काही दिलेलं आहे का? नाही. आणि सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, होय कुत्रा पाळल्याने एकाकीपण आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते. का होते? कुत्रा पाळण्याचं त्यांनी कारण सांगितलेलं आहे की कुत्रे हे चांगले पाळीव प्राणी असतात का? आणि असत असेल तर त्याचं कारण काय आहे? तर हो, कुत्रा पाळल्याने जो एकाकीपण आहे आणि एकटेपणा आहे तो काय होते? कमी होण्यास मदत होते. म्हणून जो सेकंड जो दिलेला आहे स्टेटमेंट तो कसा दिलेला आहे? स्ट्रॉंग दिलेला आहे. कसा दिलेला आहे? स्ट्रॉंग दिलेला आहे. सो ऑप्शन थर्ड इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 20. खाली दिलेल्या विभाजित वर्तुळाकृती ही एका वर्षात 5 कंपन्यांनी उत्पादित केलेल्या ट्रकची संख्या दर्शवते आहे. या 5ही कंपनी उत्पादित केलेले एकूण ट्रक 3600 आहेत आणि विशिष्ट कंपनीने उत्पादित केलेल्या ट्रकची संख्या ही या 5ही कंपन्यांनी उत्पादित केलेल्या एकूण ट्रकच्या संख्येच्या संदर्भात अंशामध्ये दिलेले आहे. प्रत्येक कशामध्ये दिलेलं आहे? डिग्रीमध्ये ते शो करते आहे. सिंपल क्वेश्चन विचारतात यावरती. बघा, ए आणि सी मिळून उत्पादित केलेल्या ट्रकची संख्या ए आणि सी म्हणते आहे. ए किती दिलेला आहे? 120 आणि सी किती दिलेला आहे? 25. हा ए आहे. ठीक आहे, आणि इथे इज टू रेशो विचारलेला आहे, गुणोत्तर विचारलेलं आहे. इथे सीचं जे पण असेल कॅल्क्युलेशन ते आपण इथे लिहिणार. ए आणि सी मिळून हा होता ए प्लस सी. एक मिनटं, ए प्लस सी मिळून किती आहे? 120 प्लस सी किती आहे? 25. या दोघांची ॲडिशन केली तर किती येतं? 145. किती येतं? 145 इज टू गुणोत्तर काढायचं आहे. डी आणि ई यांनी मिळून डी किती दिलेला आहे? डी प्लस ई विचारलेला आहे. डी दिलेला आहे 36 आणि ई किती दिलेला आहे? ई दिलेला आहे 44. किती दिलेला आहे? 44. हा 145 आहे इज टू 6 प्लस 4 किती होतं? 10 आणि 4 80. किती आहे? 145 इज टू 80. 145 इज टू 80 इथे भाग देते मी. 145 इज टू 80. 5ने डिवाईड करून बघा, कारण इथे लास्टमध्ये 5 आहे. 5 2 10 आणि 5 9 45. 5 1 5 आणि 5 6
30. किती आला आहे? 29:16. किती आला आहे? 29:16. ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट वन. गॉट इट? समजलं? इतकं इझी होतं. यासाठी कुठलंही अंशासाठी भिण्याची काही गरज नव्हती की ती डिग्री आहे, काय करायचं आहे. डिग्रीसोबत डिग्री कॅन्सल करून घ्यायची. गॉट इट? नेक्स्ट बघा, हा गट दिलेला आहे 1, हा गट दिलेला आहे बघा, ए नंतर घेतलेला आहे बी, बी नंतर घेतलेला आहे सी. ए बी सी कंटिन्यू आहे. बी नंतर घेतला आहे सी, सी नंतर घेतला आहे डी, ई एफ जी, त्यानंतर डी आणि सी टोटली रॉंग आहे. डी नंतर सी नाही, सी डी ई. यामध्ये तुम्हाला 3मध्ये कन्फ्युजन होईल आणि 3मध्ये सेम रिलेशन दिसतंय. नंतर नेक्स्ट बघायचं, नेक्स्टमध्ये काय रिलेशन दिलेलं आहे, एचला चेक करून बघा, त्यानंतर किंवा मग बीला चेक करून बघा. गॉट इट? हा पण क्वेश्चन तुम्हाला स्वतः सॉल्व करून बघायचा आहे. नंतर बघा, हा म्हणजे हा फर्स्टच होता, बाकी सर्व मी सांगितलेलेच आहे. नंतर बघा इथे काय दिलेलं आहे, 32 क्लोजेस्ट ऑप्शन आहे. 32, 37, 42, 47 इथपर्यंतच घेते मी. काय दिलेलं आहे, 37 आणि 32 यांच्यामध्ये रिलेशन काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे रिलेशन, 32 आणि 37मध्ये +5 केलं तर 37 येतो, +5 केलं तर 42 येतं, +5 केलं तर 47 येतं आणि 47मध्ये जर का +5 केलं तर किती येईल, 52. किती येतं, 52. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट वन. नेक्स्ट बघा, आपण अंतराळात परग्रहवासियांना शोधले पाहिजे का, हा क्वेश्चन आहे, विधान आहे. तर त्यांचं युक्तिवाद दिलेला आहे की होय ते दुष्ट हल्लेखोर आहेत. असा काही त्यांनी उल्लेख केला आहे का की ते हल्लेखोर आहेत म्हणून? नाही. ऑप्शन फर्स्ट टोटली रॉंग आहे. सेकंड बघा, होय येत्या काही वर्षात ते आपला ग्रह ताब्यात घेऊ शकतात, असं पण कुठे उल्लेख केलेला आहे का? नाही. म्हणजे दोन्हीही स्ट्रॉंग नाही. सो ऑप्शन 1 आणि 2 पैकी काहीही नाही. ऑप्शन 4 इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हा बघा, हा पण तुम्हाला येतोय क्वेश्चन नंबर 24. थोडा लक्ष देऊन बघा. खाली दिलेल्या तक्त्यांमध्ये 5 कंपन्यांनी केलेली बाईक आणि कारची विक्रीची जी सेल्स आहे ती दर्शवते आहे. या कंपन्या दिलेल्या आहेत PQRST. काय दिलेलं आहे, PQRST. इथे बाईकची सरासरी दिलेली आहे आणि इथे कारची सरासरी दिलेली आहे. बघा त्यांनी क्वेश्चन काय विचारलेलं आहे, इथे कंपन्या कुठल्या कुठल्या दिलेल्या आहे, PQRST. काय दिलेलं आहे, PQRST. पण यांना आता कुणाची व्हॅल्यू पाहिजे आहे बघा, यांना J आणि J2ची पाहिजे आहे. इथे J आणि J2 दिलेला आहे का? नाही. पण त्यांनी सांगितलेलं आहे की J म्हणजे काय, तर कंपनी PQR यांनी केलेल्या बाईकची सरासरी. बाईक कुठल्या कॉलममध्ये आहे, फर्स्ट कॉलममध्ये आहे बघा, PQR. मी इथे J1 राईट डाऊन करते, PQR. J1 इज इक्वल टू PQRची सरासरी दिलेली आहे बाईकची. ठीक आहे, बाईकची म्हणजे फर्स्ट कॉलम बघायचा आहे आपल्याला. 200 + 100 + R किती दिलेला आहे, 500. किती दिलेला आहे, 500. यांची सरासरी विक्री म्हणते आहे. सरासरी म्हणजे डिवाइड बाय 3. सिम्पली याला कॅल्क्युलेट करून घ्या. 500 + 300 किती झालं, 800. 800 डिवाइड बाय 3. नंतर बघा यामध्ये J2मध्ये काय दिलेलं आहे, J2मध्ये दिलेलं आहे RST यांनी केलेल्या कार्सची पाहिजे, कोर्सेसची नाही, कारची सरासरी विक्री. तर यांची सरासरी विक्री RST. आता बघा 1000 + 17 किती होतं, 1700 आणि 1700 + 800 किती होतं, 2500. 2500 पुन्हा डिवाइड बाय काय करावं लागेल, 3 करावे लागेल. का बरं 3 करावे लागेल, कारण इथे काय दिलेलं आहे, सरासरी विक्री दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, सरासरी विक्री दिलेलं आहे. आता बघा ह्या 2 व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. मी पुन्हा इथे इरेज करून लिहिते आहे. J1 आलेलं आहे आपलं, J1 800 डिवाइड बाय 3 आणि यांचं काय गुणोत्तर काढायचं आहे का, यांचे मूल्य काय गुणोत्तर काढायचं आहे, इज टू 2500 डिवाइड बाय 3. सिम्पली काय करायचं आहे, 3 कॅन्सल, 0 कॅन्सल. काय आलं आहे, 8:25. काय आलेलं आहे, 8:25. ऑप्शनमध्ये आहे का बघा जरा, 8:25. येस, ऑप्शनमध्ये आहे. सो सिम्पल ह्याच टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा आहे एक क्वेश्चन जो की आहे डिरेक्शनचा.
काय आहे, डिरेक्शनचा आहे. आणि हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देते आहे, प्लस तुम्हाला पर्सेंटेज फ्रॅक्शन मी तुम्हाला विचारलेले आहे. काय काय विचारलेलं आहे, 625% मीन्स त्याचं फ्रॅक्शन विचारलेलं आहे. 14.28 सांगा, 11.11 सांगा, 9.09 सांगा. त्यानंतर काय विचारलं आहे पुन्हा, 33.33 सांगा. त्यानंतर 12.5% सांगा. ठीक आहे, या तुम्हाला सर्व कमेंटमध्ये तुम्हाला करायचं आहे. गॉट इट. सो भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. नेक्स्ट क्लास तुम्हाला रिझनिंग हवं आहे, इंग्लिश हवं आहे, काय हवं आहे ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला कमेंट करायला तर फार पैसे लागतात. ठीक आहे, मी माझ्या मनाने टॉपिक घेते आहे, तुम्हाला आवडेल तर ठीक, नाहीतर तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा, काय अर्थ नाही. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत क्लासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, थँक्यू.